समर्थ रामदास स्वामींनी केलेला उपदेश आहे. त्यांचं एक पत्र आहे उपलब्ध, आणि ते पत्र त्यांनी शिवाजी महाराजांना आदर्श मानून लिहिलेलं पत्र आहे. तुमचं जीवन कसं असावं. संभाजी महाराज हे थोडेसे भडक डोक्याचे, पित्त प्रकृतीचे होते. अन्याय त्यांना कदापि सहन होत नसे, आणि म्हणून काही गोष्टींचा निर्णय घेताना त्यांच्याकडनं चुका होत होत्या, आणि त्या चुकांना पायबंद घालणारी एकच व्यक्ती त्यावेळी हयात होती, ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी, शिवाजी महाराजांचे गुरु. तेव्हा त्यांनी हे पत्र लिहिलेलं होतं, आणि आदर्श आपला कोण आहे हे त्यांना सांगितलेलं होतं. त्यामध्ये ध्येयमंत्रामध्ये जे शिवाजीरायांचं जे वर्णन केलेलं आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्याजोगं आहे. इथे येतो आपण, इथे काही वेळ मंत्र म्हणतो, 5 मिनिटं आपण संभाजी महाराजांच्या, छत्रपती शिवरायांच्या, जिजाऊ आईसाहेबांच्या स्मरणामध्ये घालवतो. घरी जाऊन परत काय करतो? घरी जाऊन परत कुठेतरी हात पुसतो आणि परत येरे माझ्या मागल्या. असं नको आहे. शिवाजी महाराजांचा एक गुण आपल्या अंगात रोज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण जरी आपल्यात आला तरी मावळा म्हणण्याची आपली लायकी आहे, असं आपल्याला लक्षात. छत्रपती संभाजी महाराजांचे काही गुण आहेत, त्या गुणामधला एक गुण जरी आपल्यात आणायचा ठरवला तरी सुद्धा खूप पुरुषार्थ गाजवल्यासारखं होईल. रामदास स्वामी असं एक आव्हान देत आहेत, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. म्हणजे आता तू जे काही करतोयस हे पुरेसं नाही आहे, याहीपेक्षा काहीतरी आपल्याला वेगळं करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. आणि म्हणून जीवित तृणवत मानावे, हे पण एक वाक्य पुढे सांगायला ते विसरले नाही. इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे, शिवरायासी आठवावे. शिवाजी महाराजांनी, तुझ्या पित्यांनी कसं राज्य केलं, राज्य साधनेची लगबग, लोकांना कसं गोळा केलं, त्यांच्याकडनं राज्य उभारणी कशी करवून घेतली, हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि तो गुण शिवरायांचा तुझ्या अंगात आहे, फक्त तुला त्याचा विसर पडला आहे, तो तू पुन्हा जागृत कर, असं ते सांगतात. प्रेरणा मंत्रामध्ये देशद्रोही तितुके कुत्ते असं गुरुजी म्हणतात. मारोनी घालावे परत. 2 अर्थ येतात, एक भावार्थ आणि एक लाक्षणिक अर्थ. प्रत्यक्ष सुद्धा काही वेळा आपल्याला शस्त्र हातात घ्यावं लागेल, तरीही घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. धर्मासाठी झुंजावे असं म्हटलं. आपण धर्मासाठी जे काही करत जाऊ ते पाप नाही, असं आपलं गीता पण सांगतं. हिंसेची आपल्याला जी व्याख्या सांगितली गेली आणि अहिंसेचं जे तत्त्व शिकवलं गेलं, हे इतकं उलटं होतं की आपल्याला सांगायचं होतं एक आणि आपण आचरणात आणलं दुसरंच. आपल्या सर्व देवदेवता या शस्त्रसज्ज आहेत, आणि मी वारंवार सांगतो की आपल्या घरात एकही शस्त्र आज नाही. जागृत होण्याची वेळ आलेली आहे की जर आपल्यावर गनिमानी हल्ला केला तर आपल्याकडे मारायला दगडसुद्धा नाही. एक कपडे वाळत घालण्याची काठी होती, ती सुद्धा आता हल्ली गायब झालेली. पाटा वरवंटातला वरवंटा होता, तो सुद्धा गायब झालेला. मिक्सर उचलून मारता येणार नाही. त्यामुळे आपल्या हातात काही शस्त्र असावीत आणि या शस्त्रांचा सराव ठेवावा. लाठीकाठी प्रात्यक्षिकं करावीत. हातात जे काही मिळेल, इमर्जन्सी केव्हाही कोणत्याही क्षणी येऊ शकते, तेव्हा आपल्या हातात काय आहे, आपण झोपतोय कुठे, हल्ला कुठून होऊ शकतो, याचं नित्य स्मरण असावं, असं गुरुजी म्हणतात. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. शब्द, मराठी शब्द इतका मस्त आहे, मराठी भाषा दिन आज आहे. म्हणजे त्याच्यातले काही शब्द जे आहेत, हलकल्लोळ या शब्दाचा अर्थ काय आहे? सगळीकडे हलाहल, जसं ते घुसळून मंथनातनं ते विष बाहेर पडलेलं आहे आणि सगळीकडे कल्लोळ झालेला आहे, सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये देखील भगवान शंकरांनी जो अवतार धारण केला, नीलकंठ हे नाम धारण केलं, गळ्यामध्येच धरून ठेवल्या काही गोष्टी. असं विषरूप विचार जे आहेत हे गळ्यामध्ये धरायचे आणि काही वेळा तटस्थ देखील आपल्याला राहता आलं पाहिजे. भगवान शंकरांचा त्रिशूळ, त्यांचा डमरू, त्यांचं विष प्राशन करण्याची जी कला आहे आणि गळ्यात धरून धरण्याची जी कला आहे, हे पण आपल्याला अंगी बाणवण्यासारखे काही गुण आहेत. अवघा हलकल्लोळ करावा, उलूख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी.
धर्मसंस्थापना परत होणं आवश्यक आहे असं गुरुजींना वाटतंय. आणि म्हणून पुन्हा 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 त्याची आठवण करून देण्यासाठी आपल्याला हे दरवर्षी वर्षी आपल्याला हा बलिदान मास साजरा करायला लागतो. आपण पाळतो. आणि हा बलिदान मास आपण पाळण्यासाठी जे गांभीर्य आपल्यात लागतं ते गांभीर्य आपण इतरांपर्यंत पोचवूया. आणि ही संख्या हळूहळू वाढणं आवश्यक आहे असं वाटतं. हे विचार जे आहेत शंभूरायांचे विचार सर्वदूर पोचणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपण एक मावळा आपल्याबरोबर आणखीन 2 मावळ्यांना जर बरोबर आणलं तर हा जो बलिदान मास आहे तो पाळण्यामध्ये आपण थोडेसे आपला हातभार खारीचा आहे असं मला वाटतं. या गांभीर्याची जाणीव ठेवून आज आपण इथलं प्रस्थान ठेवू.